आज कोजागिरी पौर्णिमा. सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा. ती देवी असे म्हणते ना, को जागरती, रात्री कोण जागतो आहे ते पाहत पाहत ती फिरत असते आणि सगळ्यांना आशीर्वाद देत असते. आता आपल्याला जागरणही जास्त सहन होत नाही, पण निदान दिवस तरी आपण तिच्या चिंतनात घालूया. आज थोडासा रासलीलेला प्रारंभ झालेला आहे. थोडीशी त्याची पार्श्वभूमी पाहूया. गोष्ट म्हणून ती नाही आहे, पण त्याच्यामागचं जे तत्त्व त्यांनी सांगितलं आहे ते मला फार आवडले आणि म्हणून आपण त्याचा थोडासा आस्वाद घेऊ. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण सर्व श्रोत्यांना आणि भगवंताच्या भागवताच्या भक्तांना सादर वंदन. खूप जणांनी रासक्रीडा आता 9 दिवस मला असं वाटतं जे दांडिया म्हणतात, तर मला असं वाटलं की त्याचं नातं खरं या रासक्रीडेशी आहे. आणि या सगळ्या गोपिका या रासलीलेमध्ये एवढ्या मग्न होत होत्या. अर्थात त्यांनी आत्ता त्याची सुरुवात ह्या कोजागिरी पौर्णिमेपासून सांगितलेली आहे. म्हणजे नवरात्रात ही देवीची आपण उपासना करतो आणि त्या निमित्तानं सगळेजण पूर्वी टिपऱ्या किंवा दांडिया खेळायचे, तसे आता खेळतात. तर त्याला नवरूप आलेलं आहे. त्याच्यामध्ये साधनेपेक्षा बाकीच्या सगळ्या अवडंबर, सगळ्या नवनवीन गोष्टी, DJ अमकं तमकं ह्याला जास्त महत्त्व आलेलं आहे. पण आपलं भान हरपून देवीची किंवा देवतेची, भगवंताची आराधना करणं, त्याच्याशी एकरूप होणं हा या रासलीलेच्या मागचा उद्देश असतो. तर शुकमुनी सांगतायत बरं का, की शरद ऋतूतील ही पौर्णिमेची जी रात्र आहे किंवा होती ती कशी होती, किती सुंदर होतं वातावरण त्यावेळचं. आत्ता आपल्याकडे मोगऱ्याचा एवढा भर राहिलेला नाही, पण त्यावेळेला सगळीकडं मोगऱ्यासारखी सुगंधी फुलं फुललेली होती. आणि ते पाहून भगवंतांनी योगमायेचा आश्रय करून रासक्रीडा करण्याचा संकल्प केला. आणि मग खूप दिवसांनी भेटलेल्या पतीनं आपल्या प्रियेच्या मुखाला केशर वगैरे लावून तिचा विरहताप दूर करावा, त्याप्रमाणे चंद्रमा पूर्व दिशेचं मुख आपल्या शीतल किरणरूप करांनी उदयकालीन रंगानं तांबूस करीत चराचराचा ताप हरत उदयाला आला. म्हणजे हा चंद्र हा आपल्या शीतल अशा किरणरूप किरांनी पूर्व दिशेचा ताप करतोय आणि पूर्व दिशा ही जणू काही त्याची प्रियतमा आहे. आता आपल्याला कोजागिरी दिवशी छान प्रसन्न वातावरण असतं, सगळीकडे छान चांदणं पसरलेलं असतं आणि त्यावेळेला रात्रीच्या वेळेला देवीची आराधना करत, स्तोत्र म्हणत किंवा काही गाणी गात मित्रमैत्रिणींना बोलावून त्या चंद्राच्या चांदण्यात दूध आटवून ते सगळ्यांनी घेतलं तर छान असतं आपल्या आरोग्यासाठी, असं आहे. तर आता मी म्हणलं तसं पूर्ण चंद्रबिंब आणि त्याच्या कोमल किरणांनी व्यापलेलं सगळं ते वृंदावन होतं. आणि श्रीकृष्णांनी ते पाहिलेलं आहे की लक्ष्मीच्या मुखकमलासारखं हे चंद्रबिंब आहे.
म्हणजे लक्ष्मी इतकी त्या चंद्रबिंबासारखी सुंदर असते. आणि वेणूवर ब्रजसुंदरींना प्रिय असणारं गीत वाजवायला सुरुवात केली त्यांनी. म्हणजे श्रीकृष्ण त्याचा प्रमुख आहे, नेता आहे. आणि त्यांनी सगळ्यांचं मन हे आपल्या अधीन करून घेतलेलं होतं. सगळ्या गोपी त्याचं बासरीचं ते प्रेमवर्धक स्वर ऐकताच एकमेकींना न कळवताच, एरवी मैत्रिणीला किती म्हणतात चला गो आपल्याला हे बघायला जायचे, पण त्याचे बासरीचे सूर आल्या आल्या सगळे धुंद होऊन तो जिथं आहे तिथं सगळ्या जणी भरा जायला निघालेले आहेत. मग त्यावेळेला त्यांची इतकी छोटी छोटी वर्णनं सुद्धा भागवतकारांनी म्हणजे व्यासांनी खूप छान केलेली आहेत, की जसं घाईघाईनं जायला लागलं की आपल्या कानातली कुंडलं ती झोके घेतात किंवा हलतात. आणि ज्या गोपी म्हणजे त्या काय काय काम करत होत्या आणि ते सोडून धावत सुटल्यात, ते खूप सुंदर वर्णन केले. आता याच्या मागचा जो उद्देश आहे तो नंतर मी तुम्हाला सांगणार. की काही जणी गाईची धार काढत होत्या, पण अत्यंत उत्सुक होऊन त्यांनी धार काढणं सुद्धा अर्धवट सोडले. काही जणी दूध तापवत होत्या, तर ते उतू जाणारं दूध तसंच सोडून त्या गेलेल्या आहेत. काही लापशी बनवत होत्या, तर ते भांड चुलीवरून खाली न उतरवताच त्या निघालेत. शिशुपाल वध नावाचं जे महाकाव्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा माघ कवींनी असंच लिहिलेलं आहे की श्रीकृष्णाची जेव्हा ही यात्रा सगळी निघालेली आहे राजसूय यज्ञाकडं, आणि त्यावेळेला अशाच सगळ्या स्त्रिया किंवा गोपिका आपल्या हातातलं काम सोडून बाहेर ते श्रीकृष्णाचं लवाजमा आणि ती यात्रा पाहायला येतात. तसं इथं सांगितलेलं आहे. कुणी जेवायला वाढत होत्या, त्यांनी वाढण्याचं काम सोडून दिलं. कुणी मुलांना दूध पाजत होत्या, त्यांनी पाजणं सोडून दिलं. कुणी पतीची सेवा करत होत्या, तर त्या सेवा सोडून बाहेर पडल्या. कुणी जेवत होत्या, तर त्यांनी जेवण सोडून बाहेर पडल्या. काही गोपी आपल्या शरीराला चंदन उठणं लावत होत्या, काजळ घालणं म्हणजे हल्लीचा जो मेकअप आहे तसा, पण ते सगळं सोडून उलटसुलट वस्त्रालंकार घातले. म्हणजे त्यांना त्याचंही भान नाही, कुठलं काय घ्यावं, काय घालावं, काय करावं. आणि खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की पती असतील तर ते धाकात ठेवतात बायकांना, किंवा पिता असतील तर मुलींना धाकात ठेवतात, भाऊ असतील तर बहिणींना धाकात ठेवतात. तसं या सगळ्यांनी ज्याचं जे नातं असेल तिच्याशी त्या सगळ्यांनी त्यांना अडवलं. पण गोविंदानं त्यांचं चित्तहरण केलेलं असल्यामुळं ते इतक्या मोहित झाल्या होत्या की त्या थांबल्याच नाहीत. मग काही गोपी घरांमध्ये होत्या, त्यांना बाहेर पडणं अशक्य झालं. आता मला यांचं कौतुक वाटतंय जास्त, ज्याला मानस पूजा म्हणतात तशी त्या करत होत्या बरं. मग त्यांनी काय केलं, आपले डोळे बंद केले आणि अतिशय तन्मयतेनं श्रीकृष्णाचं ध्यान करत राहिल्या. मग त्याच्या विरहाच्या तीव्र वेदनांनी त्यांच्या हृदयात इतकी व्यथा निर्माण झाली होती, तरीसुद्धा त्यांचं पाप हे भस्म होऊन गेलेलं आहे. आणि ध्यानामध्ये श्रीकृष्णाचा सगळा त्यांनी जो सहवास मिळवलेला आहे, तर त्या सुखानं त्यांचं पुण्यसुद्धा संपलं. म्हणजेच पापपुण्य संपल्यामुळं त्या निर्गुण झालेल्या आहेत. त्यांच्या देहावरची आसक्ती कमी झाली. ज्यांना जाता आलं नाही त्यांच्याबद्दल पण छान म्हणलेलं आहे, खूप सुंदर आहे. दुस्सह प्रेष्ठ विरह तीव्र ताप धुता शुभा ध्यान प्राप्ताच्युता श्लेष निर्वृत्त्या क्षीण मंगला. आणि खरं म्हणजे परपुरुषाशी असं लीन होणं हे चांगलं नाही, आपल्या संस्कृतीमध्ये ते मान्य नाही आहे. पण तरीसुद्धा हा परमपुरुष आहे, परपुरुष नाही आहे. परमपुरुष म्हणजे हा भगवान आहे, आणि त्याच्याशी एकरूप झाल्यामुळं त्यांची सगळी कर्मबंधनं सुटली आणि त्यांनी त्रिगुणात्मक देहाचा त्याग केला आणि त्या दिव्यदेही झाल्या. म्हणजे ज्या घरात होत्या त्यांनासुद्धा हे दिव्यरूप प्राप्त झालेलं आहे. मग राजा म्हणतो की म्हणजे परीक्षित राजा विचारतो शुक मुनींना की श्रीकृष्णांना गोपी फक्त आपला परमप्रियतमच का वाटत होता, ते काही ब्रह्म का वाटत नव्हतं. अशा प्रकारे गुणामध्येच आसक्त असणाऱ्या त्यांच्या बाबतीत गुणांचा प्रवाहरूप असलेल्या संसाराची निवृत्ती कशी शक्य आहे, त्याला उत्तर फार छान दिलेलं आहे. शुक सांगतात की मी तुला पूर्वी सांगितले, चेदिराज शिशुपालानं द्वेषभाव ठेवला तरीसुद्धा त्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती झाली. जशी रावणानं सुद्धा द्वेषभाव ठेवला पण त्याला श्रीरामांची प्राप्ती झाली. तसं ज्या गोपी श्रीकृष्णावर अनन्य प्रेम करतात,
त्या त्यांना प्राप्त होतील, यात काय आश्चर्य. कारण इतकं त्यांचं, आपण जे भगवद्गीतेत शिकतो, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तो श्लोक इथे तंतोतंत आहे की इतकी अनन्य भावानं त्यांनी त्यांची सेवा केलेली आहे, भक्ती केलेली आहे. आणि म्हणून हे परमात्मा परमेश्वर अविनाशी, अनंत, निर्गुण असून सुद्धा त्रिगुणात्मक प्रकृतीचे नियंते असणाऱ्या भगवंताचं हे प्रगट होणं हे माणसाच्या परमकल्याणासाठी आहे. आणि म्हणून त्यांना परपुरुष न मानता परमपुरुष मानायचे. आता तो म्हणतो की योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर आहेत. भगवंताच्या बाबतीत यात मुळीच आश्चर्य वाटायला नको, कारण त्यांच्या केवळ संकल्पानं स्थावराधिकही मुक्त होतात. म्हणजे जे पाषाण, दगड ह्या अशा गोष्टी आहेत हे सुद्धा मुक्त होतात. मग गोपी तर काय, गोपी तर त्याच्यावर फक्त अनन्य भावानं प्रेम करतायत, भक्ती करतायत. आणि म्हणून गोपी जवळ आलेल्या पाहून वक्त्यात श्रेष्ठ असणारा हा जो भगवान आहे तो त्यांना काय म्हणतो बघा. मला फार आवडलं आहे हा अध्याय. असं वाटतंय की मला असं वाटायचं की हे चांगलं नाही, रासक्रीडा आणि हे, पण खरा त्यातला जेव्हा, आणि माझ्या एका विद्यार्थिनीनं याच्यावर एमफिलचा हे केले होतं, या 5 अध्यायावर शोधप्रबंध लिहिलेला होता. तर मला तेव्हापासून आणि नेहमीच वाचतो तेव्हा ही उत्कटता होती की काय असेल बरं या रासक्रीडेमध्ये. जेव्हा मन लावून ऐकतो ना, गोष्ट म्हणून न बघता, तर आपल्याला त्यातलं तत्त्व लक्षात येतं, त्यातलं प्रेम लक्षात येतं, त्यातला भाव लक्षात येतो. मग भगवान म्हणतात की अगं महाभाग्यवान गोपीनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत असो. एवढं सगळे उद्योग सोडून त्या आल्यात, आणि ज्या राहिल्यात त्यांनी तिथूनच त्याच्याशी ध्यान स्मरण करणं सुरू केले. तर तुम्हाला कोणती आवडती गोष्ट मी करू, असं तो त्यांना विचारतो. तुमच्यामध्ये व्रजामध्ये सगळं कुशल आहे ना, काही अडचण नाही ना, तुम्ही इकडे का आलात सांगा बरं, असं त्यांनी प्रश्न विचारला. तेव्हा त्या सांगतात किंवा अजून तो म्हणतोय की ही रात्र तशी भीतीदायक आहे. रात्र आहे ना, जरी ती कोजागिरी असली, स्वच्छ शुभ्र चांदणं पसरलेलं असलं, तरीसुद्धा रात्रीच्या वेळेला हिंस्र पाणी इकडं तिकडं फिरत असतात, आणि तुम्ही घरी परत जा. स्त्रियांनी असं थांबणं योग्य नव्हे. बघा, हे ज्यांनी वाचलं नाही ते श्रीकृष्णावर किती आरोप करतात की 16 सहस्र नारी तरी बिचारा ब्रह्मचारी. तरी ब्रह्मचारी हे अंडरलाईन आहे. त्यांना आसक्त होऊन नाही त्यांच्याकडे, त्यांना आधार दिलेला आहे सगळ्यांना. आणि तो सांगतोय की तुम्ही जर दिसला नाहीत तर तुमचे आई वडील, तुमचे पती, तुमचे पुत्र किंवा तुमचे भाऊ तुम्हाला शोधतील, आणि त्यांना घाबरून सोडू नका, जा तुम्ही परत. बघा किती छान सांगितलं. आणि तो म्हणतोय की हे इथं चंद्रकिरणांनी असं धवल झालेलं, हे यमुनेवरच्या वाऱ्याच्या मंदगतीनं हलणाऱ्या झाडांच्या पानांनी शोभणारं, हे फुलांनी बहरलेलं हे वन तुम्ही पाहिलं ना, म्हणजे ती शोभा पण त्यांना पहा म्हणतोय त्यातले त्यात. पण आता तुम्ही घरी जा, कारण पतिव्रतांनो तुम्ही उशीर करू नका, आपल्या पतींची सेवा करा. बघा, त्यांना जे दिलेला आहे सल्ला तो किती चांगला आहे. आणि तुमच्या घरातील मुलं रडत असतील, त्यांना दूध पाजा. वासरं हंबरत असतील, त्यांना गायांजवळ सोडून द्या. गायींच्या धारा काढा. कारण हे सगळं ते अर्ध टाकून ते आल्या होत्या, मी मगाशी सांगितलं. मग पुन्हा तो म्हणतोय अथवा मदभिस्नेहात भवत्यो यंत्रिताशयाः आगतायुपपन्नं वः प्रियन्ते मयि जंतवः. पण तो असंही म्हणतो की माझ्यावरच्या अत्यंत प्रेमामुळं पराधीन होऊन तुम्ही माझ्या इथं आलेले आहात, तर ते योग्य आहे, कारण जगातील सगळेच प्राणी माझ्यावर प्रेम करतात. भगवंतावर असं कोणी म्हणले का की अमक्यानी प्रेम करू नये, तमक्यानी प्रेम करू नये. अगदी क्षुद्रातला क्षुद्र जंतूही करू शकतो, श्रेष्ठातला श्रेष्ठ राजाही करू शकतो. आणि म्हणून तो पुन्हा म्हणतोय की आपल्या पतींची, आपल्या बांधवांची निष्कपट भावानं सेवा करणं आणि मुलाबालांचं पालन पोषण संगोपन करणं हा स्त्रियांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. त्यांनी जाणीव करून दिली. आपण जे गीतेत शिकतो की स्वधर्मम अपिचावेक्ष,
न विकंपितुम अर्हसी. स्वतःचा धर्म सोडा असं कुठेही भगवंतांनी सांगितलं नाही. त्यामुळे भागवत सुद्धा त्याला अपवाद नाही आहे. भक्ती करा, भक्तीचा हा ग्रंथ आहे, पण भक्ती करत असताना कर्म सोडा असं कुठेही भगवंत सांगत नाही. भर्तुः शुश्रूषणं स्त्रीणां परो धर्मो यमायया तद्बंधूनां च कल्याण्य प्रजानां चानुपोषणं. आणि आपल्या प्रजेचं पोषण करणं हा तुमचा धर्म आहे. आणि ज्या स्त्रियांना उत्तम लोक प्राप्त करून घ्यायची इच्छा असेल, त्यांनी पापी सोडून अन्य कोणत्याही प्रकारच्या पतीचा त्याग करायचा नाही. त्यांनी सांगितलंय, पापी पुरुष असेल तर त्याचा त्याग करा. मग तो वाईट स्वभावाचा, भाग्यहीन, वृद्ध, मूर्ख, रोगी किंवा निर्धन का असेना, स्त्रीनं कधी, आणि आता हल्ली डायव्होर्सचं एवढं प्रमाण आहे, हे जर सगळे तत्त्व तिथं जर ऐकवली, वाचली, तर सगळ्या महिला चांगलं वागायला लागतील, आपल्या पतीशी एकरूप राहतील, त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतील, त्याच्यातनं बाहेर पडणं हा मार्ग शोधणार नाहीत. कुलीन स्त्रियांनी परपुरुषाकडे जाणं हे निंद्य आहेच. कुकर्म स्वर्गप्राप्तीला विघातक आहे, अपकीर्तिकारक आहे, हीन आहे, कष्टप्रद आहे आणि नरक भयाला कारण आहे. म्हणून असं कर्म तुम्ही करूच नका. तर माझ्या लीला आणि गुणांच्या श्रवणानं, रूपाच्या दर्शनानं, या सर्वांचं कीर्तन आणि ध्यान केल्यानं माझ्यावरील अनन्य प्रेमाची जशी प्राप्त होती, तशी माझ्याजवळ राहून होत नाही. म्हणून तुम्ही घरी परत जा. ज्या घरी राहिल्यात ना, त्यांच्या बाबतीत भगवंत जास्त खुश आहेत की आपलं आपलं काम करत करत भगवंताची हे करा. म्हणून समर्थसुद्धा काय सांगतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग साधावे परमार्था तितुका. म्हणजे आधी प्रपंचातल्या जबाबदाऱ्या पार पाडत पाडत तुम्ही परमार्थ करा. तेच इथे भगवंत सांगतात. तेव्हा शुकमुनी म्हणतात की भगवान श्रीकृष्णांचं हे न आवडणार, हे त्या गोपींना आवडत नव्हतं परत जा म्हणलेलं, ते भाषण ऐकून गोपी खिन्न झाल्या. त्यांच्या सगळ्या आशा धुळीला मिळाल्या. त्यांना अपार शोक आणि चिंता लागून राहिली. मग त्यामुळे त्यांच्या असे जोरानं उच्छ्वास टाकलेले होते, लगेच त्यांचं BP वाढत होतं असं म्हणूया आपण. आणि चेहरा अगदी पांढरा फटक पडलेला होता. अशा लाले लाल ओठ असणाऱ्या त्या सगळ्या पांढऱ्या फटक पडलेल्या होत्या. खाली माना घातल्या आणि पायाच्या नखांनी जमीन उकरायला लागल्या. हे एक स्त्रियांचं वैशिष्ट्य असतं. लाजल्या किंवा काही अपमानित झाल्या की नखांनी जमीन उकरायची. आणि त्यांच्या डोळ्यातनं सगळे काजळ सगळं वाहून चाललं होतं, कारण इतके त्यांना अश्रू त्यांच्या वक्षस्थळापर्यंत पोहोचले. सगळं केशर धुवून निघालं आणि त्या दुःखानं ऊर त्यांचे इतके भरून आले हृदय की त्यांच्या तोंडून शब्द फुटेन. आणि मग त्यांनी खरं, आता पुढचं महत्त्वाचं आहे की त्यांनी घरचं जबाबदारी म्हणून सोडली आहे का नाही. जेव्हा काल मी एक श्लोक सांगितला होता, तो तुम्ही ऐकला असेल, मी नाही पाठवलाच नाही, की समर्थसुद्धा सांगतात की नको कल्पना ते नको विषयाची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. तर विकार आणि विषय यांच्या मागे तुम्ही लागू नका. पण ह्या कृष्णांसाठी गोपींनी आपल्या सगळ्या कामना सोडून दिल्यात आणि त्यांचं अनन्य प्रेम श्रीकृष्णावर होतं. त्यामुळं त्याचं जे बोलणं आहे ते निष्ठुर बोल त्यांना ऐकून रडू कोसळलेलं. आणि ते रडून रडून लाल झालेले डोळे पुसून सद्गदित झालेल्या वाणीने त्या म्हणतायत. काय म्हणतायत बघा, त्या काय म्हणतात बघा, की हे प्रभो, आवाज येतोय ना, हे प्रभो, आपण असं निष्ठुर बोलू नका. आम्ही सगळं काही सोडून आलेलो आहे, तुमच्याच चरणांवर प्रेम करत आहोत. तुम्ही स्वतःचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात. आणि जसं आदिपुरुष मुमुक्षु भक्तांना भजतात, तसं तुम्ही आमच्यावर प्रेम करा. आमचा त्याग करू नका. आम्ही तुमच्याशी लीन व्हायला आलेलो आहोत, तुमच्या चरणावर नतमस्तक होत आहोत आणि तुम्ही आम्हाला सोडू नका. आणि तुम्ही धर्माचं मर्म जाणता, त्या उलट आता भगवंताला सांगतायत की आपले पती, पुत्र, बांधवांची सेवा करणं हा स्त्रियांचा धर्म आहे. हे मला माहिती आहे. आवाज येतोय ना दादा?
पण या उपदेशानुसार आम्हाला सर्वांचे पती सगळ्यांचे तुम्ही पती आहात आणि तुमचीच सेवा आम्ही करायला पाहिजे, कारण तुम्हीच या उपदेशाचे विषय आहात. तुम्ही आम्हाला उपदेश करता आहात. तुम्ही शरीर धारण करणाऱ्यांचे प्रियतम आत्मा आणि बंधू आहात. म्हणतो ना आपण, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. जर देव ह्या सगळ्या भूमिकेत आहे, तर आम्ही आमच्या ह्या आत्ताच्या व्यावहारिक बंधू, भगिनी, पती, पिता, बांधव यांच्यासाठी कशाला त्यांच्या गुंतव्यात पडू? कारण तुम्ही सर्वांचे सगळी नाती तुम्हीच आहात आणि आत्मज्ञानी लोक तुमच्यावरच प्रेम करतात. तुम्ही नित्य आहात, प्रिय आहात, तुम्ही नित्य आत्मा आहात. आणि असं असताना आम्हाला अनित्य, दुःखद अशा पतिपुत्रांशी काय करायचे? आणि आमच्यावर तुम्ही प्रसन्न व्हा. आणि हे कमलनयना, आम्ही जी तुमची आशा धरलेली आहे ती आमची आशा धुळीला मिळवू नका. आणि आजपर्यंत आमचं चित्त, त्या म्हणतायत, घरात रमत असायचं, म्हणून तर आम्ही हातातली घरकामात लागायचो. पण आता तुम्ही आमचे आनंदवन आहात, आनंद स्वरूप आहात. तुम्ही आमचे चित्त चोरून घेतलेलं आहे आणि आमचे हे पाय तुमचं चरणकमल सोडू इच्छितच नाहीत. म्हणून आम्ही व्रजामध्ये कसं जावं आणि तिथे जाऊन काय करावं, इतकं त्यांनी त्याला छान समजावून दिले की अरे प्रिय सख्या म्हणतात कधी कधी त्या, कारण तो अगदी सख्या आहे त्यांचा. तर त्याचे ते कटाक्ष, त्याचे प्रेमपूर्ण बोलणं, हे सगळं आणि त्याचं संगीत, याच्यामुळं त्या म्हणतात की आमच्या हृदयामध्ये जी प्रेमाची आग धगधगत आहे ती तुमच्या सगळ्या संगीतामुळं, प्रेमळ बोलण्यामुळं सगळं विझवून टाका, नष्ट करा. हा संसाराचा तापच आमचा नष्ट करा. सगळं तत्वज्ञान खरं त्या तिथं भगवंताला सांगतात. आणि ही आमची भौतिक शरीरं जाळून ध्यानानं आम्हाला तुमच्या चरणकमलाशीच लीन होऊ देत. आणि तुम्हाला जर वनवासी लोक प्रिय आहेत तर चरणकमलाच्या सेवेशी संधी लक्ष्मीला सुद्धा क्वचितच मिळते. तर तुमच्या चरणांचा स्पर्श आम्हाला प्राप्त झाला आहे आणि त्या दिवसापासून आम्हाला इतका आनंद मिळालेला आहे की आम्ही दुसऱ्या कोणाच्या समोर एक क्षणभरही थांबायला तयार नाही. असं म्हणतात ना, 24 तास फक्त भगवंताचं चिंतन करा. काल एका ताईंनी विचारलं होतं की काही करायला घेतलं की आपले बाकीचेच विषय आपल्या डोक्यात येतात, कारण आपण संसारात इतके मग्न झालेले असतो की भगवंत आपल्याला आठवतच नाही. घरातलेच विषय येतात, संसारातले विषय येतात, नोकरीतले येतात. त्याला हे उत्तर छान त्यांनी दिले की आता आम्हाला तुमच्याकडूनच आनंद मिळतोय आणि आम्ही तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाचंही चिंतन करणार नाही. आणि सगळे देव तुम्हाला मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून अहो, तुमच्या चरणावर वाहिलेल्या तुळशीबरोबर तुमच्या चरणांची धूळ प्राप्त करण्याची अभिलाषा आम्ही बाळगलेली. आता बघा, उद्यापासून आमच्या इथे काकड आरती सुरू होते, तुम्हालाही माहिती असेल. आणि हे सगळी श्रीकृष्णाची सेवा उद्या म्हणजे आजपासूनच. ती आज कोजागिरी उशिरा लागती म्हणून त्या आमच्या सगळ्या मैत्रिणी म्हणे की नाही आपण उद्या सकाळी सुरू करूया. पण खरं अगदी म्हणजे आता पटलं मला की आजपासूनच हा सगळा सेवेचा आणि भक्तीचा भाव हा सुरू करायचा आहे. आणि म्हणून त्या म्हणतात की आम्हाला तुम्ही असं बाहेर पाठवू नका, परत पाठवू नका, आमच्यावर कृपा करा. आणि तुमच्या सेवेच्या अभिलाषेनं आम्ही इथे आलेलो आहोत, तर आम्हाला केवळ सेवेची संधी द्या. आता त्याचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे सारखं त्याच्या मुखाचं, ते फार छान आहे बघा. वीक्षालकावृतमुखं तव कुंडलश्री गंडस्थलाधरो सुधम हसितावलोकं दत्ताभयं च भुजदण्डयुगं विलोक्य वक्षश्रियैकरमणं च भवामदास्यः. तुमच्या ह्या रमवणाऱ्या, लक्ष्मीला रमवणाऱ्या वक्षस्थळाकडे पाहून आम्ही तुमच्या दासिया झालेले आहोत. आम्हाला तुमच्या चरणापासून दूर लोटू नका. आणि अशी कुठली स्त्री असेल या त्रैलोक्यात की तुमच्या बासरीवरची मधुर पदं, दीर्घ तान ऐकून गायी, पक्षी, वृक्ष, हरिण यांनासुद्धा रोमांचित करणारं तुमचं रूप पाहून
तिथून विचलित होणार नाही. इतकं रूप त्याचं लोभच आहे. खरंच आमच्या इथं गोविंदनगर म्हणून आहे बघा, आणि तिथं श्रीकृष्णाचं मंदिर आहे. मी सारखी गोविंदाचंच म्हणते. आणि राधाकृष्ण इतक्या हसऱ्या मूर्ती आहेत. मी एका दिवशी फोटो टाकीन त्यांचा आपल्या ग्रुपवर, की खरंच तिथं गेलं ना की इतका मला रोज आनंद होतो की तिथून हलावंसच वाटत नाही. आता आपल्याला खरे भगवंत कधी मिळतील माहिती नाही, पण त्यांच्या सगुण रूपामध्ये, मूर्तीमध्ये सुद्धा जो आनंद मिळतोय ना, मग या गोपींना मिळत असेल प्रत्यक्ष भगवंताची भेट, त्यांना का त्या टाळतील? कशाला घरच्या त्या काय म्हणतात ना आपण, संसाराच्या रामरगाड्यात जातील? आणि त्या सांगतायत की अहो नारायणा, तुम्ही देवतांचं रक्षण करता, तुम्ही खात्रीनं व्रजमंडलाचं भय आणि दुःख नाहीसं करण्यासाठी इथे आलेले आहात, प्रगट झाले आहात, दुःखितांचे कनवाळू आहात. आणि म्हणून या दासींच्या या दुःखतप्त वक्षस्थळावर, मस्तकावर तुम्ही आपले कोमल करकमळ ठेवा. म्हणजे त्यांनी त्याच्या प्रेमाची, भक्तीची खूप अपेक्षा केलेली आहे. आणि मग गोपींची ही व्यथा ऐकल्यानंतर शुक सांगतायत की भगवंतांनी काय केलं ते सुद्धा हसून त्यांच्यात रममाण झाले. त्यांनी ती रासलीला प्रारंभ केलेला आहे. आणि मग त्यांनी रास करता करता, म्हणून मी काल म्हणलं ना, मला ते गाणं आठवत नाही, कुणाला येत असेल तर नंतर म्हणा. रचिला रास गोपानी, रचिला रास गोपानी. बघीन आठवलं तर मी नंतर सांगते. तर ते सगळं त्यांच्याकडे बघून हसत होते, फुलत होते. आणि शेकडो गोपींच्या समूहानं या वैजयंती माळ घातलेले आणि वृंदावनाला शोभा आणत असणारे हे जेव्हा गोपाळकृष्ण भगवान विहार करत होते, गुणगान करत होते, त्यावेळेला श्रीकृष्ण गोपींचे गुण गात होते. म्हणजे त्या त्यांचे गात आहेत, हे त्यांचं गात आहेत. आणि शुभ्र वाळू असणाऱ्या यमुनेच्या वाळवंटात त्यांनी अशी खूप क्रीडा केली. वाळवंट हल्ल्यामुळं आनंद देणाऱ्या कुमुदिनींच्या सुगंधयुक्त वाऱ्यानं ते सगळं, कुमुदी म्हणजे कमळं, कमळांच्या सुगंधाने ते वातावरण अगदी छान सुगंधित झालेलं होतं. आणि मग एकमेकींना त्या अशा आनंदात स्पर्श करत होत्या, विनोद करत होत्या, कुणी कुणाकडं कटाक्ष टाकत होत्या. असा सगळा त्यांचा प्रेमभाव हा श्रीकृष्ण त्यांना रमवता रमवता तो व्यक्त होत होता. आणि खरं ते अनासक्त असून सुद्धा भगवंताला हे काही नको आहे, पण ते अनासक्त असले तरी गोपींचा भावच इतका होता की त्या सगळ्या जगातल्या स्त्रियांमध्ये आपण श्रेष्ठ आहोत असं त्या मानायला लागल्या. कारण भगवंत त्यांच्याबरोबर इतके रममाण झाले आणि आपल्या भाग्याचा गर्व झालेला असून सुद्धा अहंकारही त्यांना उत्पन्न झाला असं जाणल्यावर श्रीकृष्ण त्या ठिकाणी अंतर्धान पावले. कारण खूप छान सांगितलं बघा, आम्ही मागे भागवत कथा ऐकत होतो तर, की राधेला सुद्धा असं वाटतं ना की हा फक्त माझाच आहे, आणि म्हणून तिचा सुद्धा गर्व त्यांनी कसा हे केलेला आहे, घालवलेला आहे. तर ते असे ज्या वेळेला राधेला घेऊन जातात तेव्हा तिथे सुद्धा या सगळ्या गोपी परत मागे मागे येत असतात की राधेच्या पावलं दिसत आहेत. आणि नंतर मात्र त्यांना जेव्हा ती पावलं दिसेनाशी होतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की इथे राधेला सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे त्यांनी अदृश्य झालेले आहेत, तिचासुद्धा गर्वहरण केलेला आहे. असा एक दशमस्कंधातला हा जो रासलीलेचा पूर्वार्ध भाग आज फक्त झालेला आहे. आता उत्तरार्धामध्ये श्रीकृष्ण अदृश्य झाले आणि मग त्याच्या विरहात गोपींची अवस्था फार वाईट झालेली आहे. मग त्या एक एक प्रश्न विचारतात, प्रत्येकाला प्रश्न विचारतात. खूप सुंदर आहे बघा, त्यांच्या विरहातलं गीतसुद्धा सुंदर आहे. त्याची चाल, त्याचे ते कटाक्ष, त्याचं ते हास्य, त्याचं बोलणं, हे सगळं सगळ्यांनी त्यांचं चित्त वेधून घेतलेलं होतं. आणि त्याच आता सगळं त्या कृतींचं अनुकरण करायला लागल्या. मग त्याच्यासारख्या चालायला लागल्या, त्याच्यासारख्या हास्य करायला लागल्या, त्याच्यासारख्या बोलायला लागल्या, आणि त्याच्यासारख्याच होऊन गेल्या. तो अदृश्य झाला तरी त्या विसरून गेल्या. आणि मग त्यांच्या शरीरामध्ये तीच सगळी हालचाल, त्याच भावभावना सगळ्या उतरल्या आणि त्या अगदी श्रीकृष्ण स्वरूप झाल्या. म्हणजे श्रीकृष्ण नसताना सुद्धा त्यांनी त्याचं सगळं अनुभवलेलं आहे.
आणि मीच पुन्हा त्या एकमेकींना म्हणत होत्या मीच श्रीकृष्ण आहे. अहो त्यांनी इतक्या गमती जमती केलेल्या आहेत ना, मला त्या वाचल्यावर तर फार मजा वाटते की त्या गायन करत, त्याच्या गुणांचं गायन करत एका वनातनं दुसऱ्या वनात जायला लागल्या, त्याला शोधायला लागल्या. आणि पिंपळाला विचारतात, अगं अरे पिंपळा, अगं पिंपरे, अरे वटवृक्षा, नंदनंदन तुम्हाला कुठे दिसला का, तुम्ही त्याला पाहिलंत का. कोरांटीला विचारतात, अशोकाला विचारतात, नागकेशरा, पुन्नागा, चाफ्या, ज्यांच्या केवळ स्मितामुळं मानिनींचा मान धुळीला मिळतो, असे हे बलरामाचे धाकटे भाऊ तुम्हाला मिळाले का, भेटले का. असे सगळे प्रश्न त्या विचारत चाललेले आहेत बरं का. तुळशीला विचारतात, अगं कल्याण करणाऱ्या तुळशी, कच्चित तुलसी कल्याणी, गोविंद चरण प्रिये, सहत्वाली कुलैर्बिभ्रत, दुष्टस्ते ती प्रियोच्युत. अगं तू प्रियोत्तम म्हणजे प्रियोत्तम किंवा प्रियतम अशा अच्युताला पाहिलंस का गं, तुला तरी तो दिसला असेल. अगं मालती, अगं मल्लिके, अगं जाई जुई, तुम्ही माधवाला पाहिलं का. ही विरहात जे जसं विचारतात की नाही प्रश्न, रस्त्यानं जाताना एखादा मुलगा जर आपला हरवला, ताही वेड्यासारखी धावत सुटते आणि प्रत्येकाला विचारते, अहो तो एवढासा मुलगा, 5 वर्षाचा मुलगा दिसला का हो कोणाला, लाल शर्ट घातलेला होता, पिवळी चड्डी घातलेली होती. तसं आता ह्या सगळं विचारत आहेत. अरे आम्रवृक्षा, अरे फणसा, अरे आसाणा नावाचा वृक्ष असतो, कांचना, जांभळा, रुई, बेला, बकुळा, कदंबा, दुपारी नावाची फुलं असतात, फार छान असायची बरं का, आम्हाला ती आवडायची. जांभळट अशी गुलबक्षी रंगाची डार्क आणि गोल गोल अगदी सुपारी दुपारी अशी ती फुलं. यमुनी तिच्या तीरावर असणाऱ्या सगळ्या वृक्षांनो, परोपकारी वृक्षांनो, तुम्ही सांगा मला, श्रीकृष्णाचा मार्ग सांगा. पृथ्वीदेवीला म्हणतायत की अगं तू कोणती तपश्चर्या केलीस की ज्यामुळं श्रीकृष्णांच्या चरणस्पर्शाच्या आनंदानं गवतवेली इत्यादींच्या रूपानं अंगावर आलेले रोमांच तू प्रगट करत आहेस, म्हणजे तुला स्पर्श झाला आहे त्यांचा. कुठं गेलेत मला सांग. आणि वामन अवतारामध्ये त्यांनी तुला चरणानं मोजलं होतं, त्यामुळं त्याही अगोदर वराहाच्या अंगस्पर्शाने तुझी अशी स्थिती झाली नव्हती. म्हणजे एक एक पूर्वीचे प्रसंग आठवून आणि अवतारांची आठवण काढत त्या प्रश्न विचारतायत. हरिणीला विचारतायत, अगं आपल्या शरीर दर्शनानं तुझ्या डोळ्यांना परमानंदाचं दान करत श्रीकृष्ण प्रियेसह इथं कुठं निघून गेलेत ग. आणि त्यांच्या कुंदकळ्यांचा, त्यांच्या अंगावरच्या फुलांचा वास येतो आहे, सुगंध येतो आहे, सगळं असे त्यांनी इतके प्रश्न विचारलेत, अक्षरशः त्या वेड्यासारख्या बडबडत होत्या आणि श्रीकृष्णांना धुंडाळत होत्या. एखादी गोपी बाळकृष्ण झाली तर कुणी तृणावर्त दैत्याचं रूप घेतलं, कोणी गोपी पाय ओढत पैंजण वाजवत रांगू लागली, तर एखादी बलराम झाली, कुणी गोपाळ झाल्या, कुणी वत्सासूर झाल्या. जे प्रसंग घडले ते सगळे त्यांनी इथं पुनरावृत्त केलेत बरं का. कुणी बकासूर झाल्या, कुणी वत्सासूर, कुणी बकासूर झालेल्या गोपींना मारलं, बासरी वाजवत लांब गेलेल्या गायींना बोलावतायत काही जणी, काही वेणू वाजवतायत, वाह 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 करून प्रशंसा करतायत. एक गोपी स्वतःला श्रीकृष्ण समजून दुसऱ्या सखीच्या गळ्यात हात टाकून फिरतीये. म्हणजे त्या इतक्या रमलेल्या आहेत की ही कल्पनेच्या पलीकडे आहे. आपल्याला आपण भौतिक दृष्टीनं पाहतो, हे सगळं आध्यात्मिक त्यांची उन्नती झालेली आहे. आणि त्या सगळ्या म्हणतायत की मी श्रीकृष्ण आहे, माझं मनोहर चालणं बघा. आणि अशा एखादी गोपी श्रीकृष्णहून म्हणते, अरे व्रजवासियांनो, तुम्ही वादळ पावसाला भिवू नका, त्याच्यापासून वाचवण्याचा मी उपाय शोधला आहे. मग ते गोवर्धन उचलल्याची कोणीतरी हे करतोय, नक्कल करतोय, म्हणजे त्या गोपीच करतायत. तर दुसरीच्या डोक्यावर पाय ठेवून एखादी म्हणते, अरे सर्पा दुष्ट निघून जा, म्हणजे कालिया मर्दन, त्याची कुणी काही केली आहे. म्हणजे ज्याला म्हणतात ना फॅन्सी ड्रेस स्पर्धा, याच्यात एवढ्या सगळ्या गोपींनी रोल केलेले आहेत. आणि असे जर प्रत्यक्षात केले तर काय खूप मजा येईल बघा, सगळं दर्शन मिळेल सगळ्यांना भगवंताचे. आता कोणी फुलांच्या माळेनं एका गोपीला म्हणजे श्रीकृष्णाला उखळानं बांधलं, आणि कुणी घाबरल्याची नक्कल करायला लागल्या. अशी झाडं वेली सगळ्यांना त्या विचारत राहिलेले आहेत. आणि त्यांना नंदनंदनाचं सगळं दिसतंय, ध्वज, कमळ, अंकुश,
सगळी चिन्ह स्पष्ट दिसत होती. म्हणजे तो समोर आहेच, तो नाही ही कल्पनाच नव्हती. त्याच्या पावलांच्या ठसाचा मागोवा घेत घेत त्या पुढे कुठे गेलेल्या आहेत आणि त्या पाहून त्या व्याकुळ झाल्या आणि म्हणतात की हत्तीण जशी हरणी हत्तीबरोबर जावी त्याप्रमाणे या नंदकुमाराबरोबर त्याच्या खांद्यावर हात ठेवून चालणाऱ्या कोणत्या स्त्रीची ही चिन्ह आहेत. राधा जाते ना त्यांच्याबरोबर, मग ही राधिका असली पाहिजे. म्हणून हिच्यावर प्रसन्न होऊन गोविंदांनी आम्हाला सोडून ते पुढं आलेले आहेत. असं सगळं छान इतकं वर्णन केलेलं आहे बघा. आणि ही एकटीच एकांतात जाऊन श्रीकृष्णाचं त्याच्याबरोबर लीन झालेली आहे आणि आम्हाला मात्र पीडा मिळत आहे, पीडा होत आहे. आणि पुढं असा एक क्षण येतो की तिच्याही पाऊल खुणा दिसत नाहीशा झाल्या. तेव्हा ते म्हणतात की आता बहुतेक तिला त्यांनी उचलून घेतलं असेल, तिच्या पायाला काटा रुतला असेल म्हणून, किंवा त्यानं पुन्हा असंही दिसतंय की फुलं तोडता यावीत म्हणून प्रियेला खाली उतरवलं आहे आणि प्रियेसाठी फुलं तोडली आहेत, तर ती पण इथे पूर्ण उमललेली नाहीत. इतक्या कल्पना 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 असं बेभाम होऊन त्या एकमेकींना पाऊल खुणा दाखवतायत, मनात भटकतायत. आणि गर्विष्ठपणानं श्रीकृष्णांना एक जण म्हणते की माझ्याच्या नाता चालवत नाही, म्हणून तुम्हाला जिथे जायचं असेल तिथं मला उचलून न्या, असं त्या राधेबद्दल त्या म्हणतायत. असं कदाचित असेल आणि म्हणून ती कदाचित त्यांच्या खांद्यावर बसली असेल. तेवढ्यात ते अंतर्धान पावले आणि आणि मग मात्र तीही पश्चाताप करू लागली. असा हा सगळा रास क्रीडेचा खूप सुंदर असा भाग आहे. आपण इथंच थांबूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.